हाय, हा ब्लॉग आहे गुढीपाडव्या दिवशी रात्रीचा. कारण संध्याकाळीच मी ना स्वयंपाक करायला घेतला होता. कारण काल माझी तर पाडव्या दिवशी ना तब्येत पण खराब होती, त्यामुळं काय केलं नव्हतं. म्हणून म्हटलं चला आता संध्याकाळचं काहीतरी गोडाचं करावं. इथं माझ्या आवांच्या आवडीची ना खीर बनवायला घेतली होती, कारण त्यांना खायची इच्छा होते. पण बरेच दिवस झाले बनवलीच नव्हती. म्हटलं चला आज बनवून घ्यावी. मग इथं दूध वगैरे गरम केलं, छान शेवळ्या वगैरे भाजून घेतले, ड्रायफ्रुट्स भाजून घेतले आणि छान अशी इथं ना खीर बनवून घेतली. तोपर्यंत इकडे सासूबाईंनी आपल्या पुऱ्यासाठी ना पीठ मळून घेतलं. आणि त्यानंतर इकडं ना मला छोल्याची भाजी बनवायची होती. इथं छान असा कांदा वगैरे बारीक चिरून, टोमॅटोची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि आपले बेसिक मसाले, छोले मसाला वगैरे टाकला आणि छोले थोडेसे बारीक करून टाकले, म्हणजे एक जीव असं छान असं होतं, बाइंडिंग येतं. आणि त्यानंतर आपले शिजवलेले छोले टाकून छान असं मिक्स करून शिजायला ठेवलं. आणि त्यानंतर इकडं आपण पुऱ्या लाटून घेतल्या आणि छान अशा टम्म अशा पुऱ्या फुगल्या होत्या. चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. मस्त असं आमचं जेवण झालं. चला बाय.